राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत ते काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रतीक असल्याची टीका केली। सुनेत्रा पवार यांच्याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा सन्मान असून राज्यभर निषेध आंदोलने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। काँग्रेसने दिलगिरी व्यक्त केली असली तरी ते पुरेशी नसल्याचे मतही त्यांनी मांडले। तसेच मुख्यमंत्री बोलत असताना शिष्टाचार पाळण्याची गरज असल्याचे सांगत सर्व पक्षांनी संयम बाळगावा असे आवाहन त्यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री सुनेत्रा पवार अतिशय कार्यक्षमपणाने कारभार सांभाळत असताना संघटना असेल किंवा प्रशासकीय असेल अशा वेळेला काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसने त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच, तर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो। राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या भगिनी या संदर्भातल्या संतप्तपणाच्या आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात। काल रात्री उशिरा काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे, पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो। काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं, ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्य पातळीवरचं नेतृत्व विसरलं असं दिसतंय। एक तर असं आहे की या संदर्भामध्ये टीका होण्याचं कारण, टीका करण्याचं कारण एकच आहे की दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर दादांबद्दलचं महाराष्ट्रामध्ये असलेल्या भावना ज्या पद्धतीने हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पाहिल्या, दादांची प्रथम जयंती सुद्धा संबंध राज्यभरामध्ये स्वयंपूर्तीने पक्षाच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी, तरुणाईंनी, शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने केली आणि स्वाभाविकच दादांच्या 40 वर्षाच्या कौटुंबिक नात्यातल्या पत्नी म्हणून आज ज्या पद्धतीने वहिनी काम करतायत, याच्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी याबद्दलची अशी टीका टिप्पणी करणार तर त्यांना करू द्या, आम्ही आमच्याबद्दल काम करत राहू। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र त्या घटनेचं अगोदर समर्थन केलेलं होतं। दुपारी त्यांनी ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स घेऊन माध्यमांमध्ये विधान केलं होतं, त्यांनी विधान बरोबर आहे असं म्हटलं। तेच मी सांगतो की वैचारिक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण आहे। काल संध्याकाळी रात्री उशिरा ट्विट केला, कारण त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दलच्या तीव्र संतप्त भावना काँग्रेसच्या विरोधामध्ये उतरत आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांना पश्चाताप झाला असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नवी दिल्ली।